नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भाजपात सुधीर भाऊंचा नाताभाऊ होतोय का? एकनाथ खडसे यांचं एकदम चपखल उत्तर. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एखादी झंझावात आणला. महायुतीचं सरकार आलं, पण सरकारमधील काही जुन्या जाणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. विदर्भातील अनुभवी नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी त्यांची नाराजी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं बोलून दाखवली. अनेक विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया या भाजपसाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या. तर हिवाळी अधिवेशनात त्यांच्या जहरील्या वक्तव्यानं भाजप कोंडीत सापडली. मंत्र्यांच्या अंगावर बिबट्या सोडा असं जहाल वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली. तर सुधीर भाऊंचा नाताभाऊ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपी होतोय. त्यावर एकनाथ खडसे यांची चपकल प्रतिक्रिया आली. सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे पक्षात होतोय का यावर पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मोठं भाष्य केलंय. सुधीर मुनगंटीवार हे विरोधकांशी सामना करू शकतात, मात्र पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करणं त्यांना अवघड आहे, अशी चपकल प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. चंद्रपूरमध्ये त्यांना जे अपयश आलं याचं कारण म्हणजे पक्षांतर्गत विरोधकांमुळे हे अपयश आल्याचं दिसतंय, असा आरोप खडसे यांनी केलाय. पक्षविरोधात कोणत्या प्रवृत्ती काम करतायत याविषयी ते वारंवार बोलतायत. माझ्या कालखंडात मी केलेला संघर्ष, तसा संघर्ष त्यांचा पक्षात सुरू झाल्याचं दिसतंय. सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप पक्ष वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याबाबत काही विषय घडतात आणि काही अनावधानाने घडून आणले जातात. त्यामुळे घडून आणलेल्या परिस्थितीत ते अडकून पडलेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्ष बदलल्याबद्दल संमती दिली नसती तर यावेळेस राजकीय परिस्थिती वेगळी असते, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरमध्ये जी परिस्थिती झाली त्यामुळे असं वाटतं, असे खडसे म्हणाले. मुनगंटीवार हे जन्मापासून संघाचे आणि भाजप विचारांचे त्या संस्कारात वाढलेले. काही गोष्टी अनावधानाने घडतात, काही गोष्टी घडवून आणल्या जातात, काहींमध्ये आपली चूक असते. अशा परिस्थितीत ते अडकलेत, असं खडसे यांना वाटतं.